नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता देवीसमोर असते आणि देवीच्या दिव्यासमोर हात पुढे करत ती म्हणते की मी तुला आई मानते. मग आज आईच्या हक्कानेच मी तुला आज शपथ घालते की क्षितिजाचे जे काही हाल होतात ना ते थांबव. तिची ही जी काही होणारी फरफट आहे ना ती थांबव आई. भुकेने ती मुलगी व्याकुळ झालेली आहे आणि आज तू असं काहीतरी कर ज्याने कायमचा तिचा हा भुकेचा प्रश्न मिटेल आणि तिच्यासाठी कायमचा काहीतरी सोय करतो. नाहीतर आई, मला खरंच काही वाटत नाही आहे. प्लीज असं करू नकोस. का गं तिची इतकी फरफट व्हावी? का त्या इतक्या तान्ह्या भाळाचे हाल व्हावेत? काही झालं तरी मी इथून हलणार नाही. आई, आज तुझी ही मुलगी तुला साथ घालते. आवाज दे, माझ्या हाकेला धाव. असं म्हणून ती दिव्यासमोर हात धरून तिथेच उभी असते. तेवढ्यातच भूमीचं हे सगळं सुरू असताना आकाश येतो आणि आकाश बघतो. आणि आकाश भूमी असं हाक मारत तिच्याकडे जातो आणि तिचा हात त्या दिवावरून बाजूला करतो आणि नंतर म्हणतो की भूमी थांब, असं काही वेडेपणा करू नकोस, थांब अगं, असं करू नकोस. तेव्हा भूमी म्हणते की नाही आकाश, प्लीज थांब, मला ते सगळं बघवत नाही आहे. आकाश म्हणतो की भूमी अगं मला सांग, परंतु तू हे सगळं करून त्या बाळाचे होणारे हाल थांबणार आहेत का? अगं प्लीज भूमी विचार कर ना, असं नको करूस. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, हे बघ, मला देवीला बोलू दे. मला त्या क्षितिजाचे होणारे हाल बघवत नाही आहेत. अरे किती ताणी आहे ती, आणि काही झालं तरीही तिच्या जीवाला धोका आहे. का कळत नाही आहे त्या मुलीला? तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी हे बघ थांब, मी फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो. आकाशला ती म्हणते की नको, त्याची काहीच गरज नाही आहे. अरे मला काहीच झालेलं नाही आहे, परंतु मला त्या मुलीचे हाल नाही बघवत आहेत. मला सांग, तू पारितोषला फोन लागला का? तेव्हा आकाश म्हणतो की नाही, नाही लागला फोन. तेव्हा भूमी म्हणते की आकाश आता बस झालं, मी आणखीन वाट नाही बघू शकत. आपण एक काम करूया, आपण क्षितिजाकडे जाऊया. तिला खरंच भूक लागली असेल, अरे व्याकुळ झाली असेल. आकाश म्हणतो की बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. आता आपण जास्त वाट बघायला नको. आधीच ती भुकेने व्याकुळ आहे आणि त्यात नाजूक आहे. त्यामुळे आता काही केलं तरी तिला इतके वेळ तिच्यासाठी वाट बघितली पाहिजे नाही. म्हणून आपण जायलाच पाहिजे. भूमी म्हणते की आकाश तू एक काम कर, तू आजीला बोलावून घे, मी तोवर पर्स आणते. असं म्हणून भूमी निघून जाते आणि आकाश हा म्हणतो की ठीक आहे, तू ये लवकर. मग भूमी लगेच गेल्यावर आकाश आजी आजी लवकर चल असं बोलून तिला आवाज द्यायला लागतो. भूमी तिच्या रूममध्ये येते आणि त्यानंतर रूममध्ये बघते, तिची पर्स शोधायला लागते, परंतु पर्स कुठेच नसते. ती म्हणते की माझी पर्स कुठे गेली? जाऊ दे, ठीक आहे, ही पर्सच घेते. पर्स नाही आहे तर ही पिशवीच घेते मी. असं म्हणून ती पिंक कलरची पिशवी ज्यात बाळाचं दुपटं असतं, ती पिशवी ती आता घेते आणि मग त्या पिशवीबरोबर त्यात पर्स टाकते आणि पटकन निघते. आता आजी खाली असताना आकाशला म्हणते की नाही आकाश, तुझं अगदी योग्य आहे. बस झालं, आता आपण जास्त काळ वाट नाही बघायची आणि त्या अमोलीचं नाही ऐकायचं. अरे त्या बाळाला भूक लागली आहे आणि त्या बाळाच्या नाजूक अवस्थेमध्ये त्याला पोटाला काही भूक मिळत नाही म्हणजे दूध मिळायला हवं ना. चला आपण निघूया. असं म्हणून आता आकाश, भूमी आणि आजी तिघंही अमोलीकडे जायला निघालेले असतात. बाळाची तब्येत आणखीनच नाजूक होत चाललेली असते. अमोली म्हणते की बाळा, सान्वी तुला काय होतंय? सांग ना, काय होतंय तुला? तुला काय त्रास होतोय गं? कितकी मलूल झाली आहेस तू? सांग ना मला, तुला काय होतंय? तुला काय वाटतंय मला सांग ना. तुझ्या आईला सांग तुला काय वाटतंय. असं म्हणून ती सारखी सारखी त्या बाळाला विचारत असते, परंतु ते बाळ इतकं नाजूक असतं आणि पोटात काहीही नसल्यामुळे अगदी डोळे बंद करून निपचित पडलेलं असतं. आता भूमी आणि आकाश तिथे येतात तेव्हा भूमी पटकन दरवाजात चप्पल काढून तिथूनच तशी पळत चाललेली असते, परंतु आकाश तिचा हात धरून तिला थांबवतो आणि म्हणतो की थांब भूमी. आणि त्याच वेळेला आता आजी आणि भूमी सगळेजण आतमध्ये येतात. आता त्यांना पाहिल्यावरती अमोलीला धक्काच बसतो की हे लोक इथे कशासाठी आलेत. तेव्हा आजी येते आणि तिथे येऊन आकाश भूमीला बाळापासून जरासं लांबच राहायला सांगतो, परंतु आजीला त्या बाळाची अवस्था बघवत नसते, ना त्याचा रडण्याचा आवाज ना काही खेळण्याचा आवाज. म्हणून आजी आणि सगळेजण खूप अस्वस्थ झालेले असतात. अमोली अशी बाळाकडे बघत आहे ते पाहून त्यांना खूप भीती वाटत असते. त्याच वेळेला आता आजी ही तिथे येते आणि बाळाकडे बघायला लागते. पाळण्याजवळ येऊन बाळाला काय झालं हे सगळं चेक करत असते. तेवढ्यातच आता आजीला लगेच अमोली अगदी रागानेच प्रश्न विचारते की तुम्ही सगळे इथे काय करताय? तेव्हा आजी तिच्यावर वैतागते आणि म्हणते की तू हा प्रश्न आम्हाला विचारायच्या ऐवजी स्वतःच्या मनाला विचार. अगं काय करतेस तू हे? अगं स्वतःला आई म्हणवतेस ना या बाळाची, मग या बाळाला इतका वेळ तू उपाशी का ठेवलं आहेस? अगं तुला बाळाच्या तब्येतीची जराही चिंता नाही आहे का गं? बघ ना, ते मूल उपाशी आहे आणि भुकेने व्याकुळ झालं आहे, तरीही तुला काहीच वाटत नाही आहे का? अशी कशी वागू शकतेस तू? आणि बाळाला इतक्या सगळ्या त्रासात तू का ठेवलं आहेस मला कळत नाही आहे.
हां, मी समजू शकते तुझा भूमीवर राग आहे, परंतु त्याचा राग या बाळावर कशासाठी काढायचा आणि त्याचे परिणाम या बाळावर का होऊ द्यायचे? मला हेच कळत नाही आहे. अमोली, तू हे जे काही वागतेस ना, ते खूप चुकीचं वागतेस. त्यामुळे बघ, त्या बाळाची तब्येत किती बिघडली आहे, किती नाजूक अवस्था झाली आहे तिची. अगं, तिला पोटावर काहीच खायला नाही आहे, दूध नाही आहे तिचं. मग तू का असं करतेस? तिला असं वागू नकोस. प्लीज आमचं ऐक. अगं, तिच्या बाबतीत असं चुकीचं वागू नकोस तू. तू तिची आई आहेस, मग तिला अशा अवस्थेत कशी का बघू शकतेस? आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते, कोणताही राग बाजूला ठेवू शकते. मग तू का असं करतेस? तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ अमोली, आमचं डॉक्टरांशी बोलणं झालं आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की बाळाची तब्येत अगदी नाजूक आहे आणि म्हणूनच आम्ही धावत पळत इकडे आलो आहोत. आणि त्यांनी सांगितलं आहे की मी अमोलीला सांगितलं होतं की भूमीला बोलावून घ्या आणि बाळाला दूध पाजण्यासाठी द्या, परंतु तरीही तू का केलं नाहीस ते? डॉक्टरांनी सांगून देखील तू ऐकलं नाहीस. तू भूमीला फोन करून बोलावून घ्यायचं होतंस ना. अगं, क्षितिजाची तब्येत इतकी नाजूक असताना तू का असं सगळं वागलीस आणि का स्वतःचा इगो जपत राहिलीस? कळत नाही आहे मला. तेव्हा मग ती म्हणते की हो, माझ्या बाळाचं मला सगळं काही बरोबर कळतं. डॉक्टरांनी जे काही सांगितलं आहे ते मला माहिती आहे. परंतु हे सगळं मी अजिबात करणार नाही. कारण मला माहिती आहे, ती जी डॉक्टर आहे ना, ती भूमीने मॅनेज केलेली आहे आणि म्हणूनच मी त्या डॉक्टरचं काही ऐकलं नाही. तेव्हा लगेच आता या सगळ्यावर क्षितिजाच्या बाबतीत जे करायचे ते मी करेन. त्यामुळे तुम्ही आता मला काहीही समजवू नका. कळलं ना? मला माहिती आहे हे सगळं तिने मॅनेज केलं आहे. तेव्हा लगेच आजी म्हणते की अगं अमोली, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अगं, भूमी असं कशासाठी करेल आणि का करेल? अगं, भूमी तशी नाही आहे. लक्षात घे, हे सगळे ना तुझ्या मनाचे खेळ आहेत. ते मनातून काढून टाक आणि बाळाचा विचार कर. एकदा विचार कर बाळाबद्दल, मग तुला समजेल तू किती चुकीचं वागतेस. तेव्हा अमोली म्हणते की हे बघा, आता माझ्या बाळाचा विचार मी करते, त्यामुळे मला कोणीही काही सांगण्याची गरज नाही आहे. तुम्ही प्लीज आता निघा. माझ्या बाळाचं काय ते मी बघून घेईन. तेव्हा मग भूमी म्हणते की हे बघ अगं अमोली, प्लीज असं वागू नकोस ना. बघ ना, बघ त्या क्षितिजाची तब्येत किती बिघडली अगं, किती नाजूक झाली आहे ती, किती मलूल पडली. ऐक, मी तुला सांगते, तिला फक्त मला दूध पाजू दे हां. मग मी बाकी तुला काहीच बोलणार नाही. तिला फक्त पोट भरून दूध पिऊ दे. त्यानंतर मग आपण बोलूया हां. सगळं सगळं बोलू. पण प्लीज प्लीज तू आता असं करू नकोस. मला तिला पाजू देत. असं म्हणून ती बाळाला घ्यायला जाणार. तेवढ्यातच अमोली म्हणते की नाही हां, बाजूला व्हायचं भूमी. अजिबात माझ्या बाळाच्या जवळही यायचं नाही. लांब हो माझ्या बाळापासून. असं म्हणून ती तिच्यावर चिडते आणि म्हणते की मी तुम्हाला किती वेळा सांगू, माझ्या बाळाचं मी बघून घेईन. तुम्ही निघा प्लीज इथून. नका थांबू इथे. मला काहीच गरज नाही आहे म्हणजे या सगळ्याची. तुम्ही प्लीज इथून निघा. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की बरं ठीक आहे, तुला असं वाटतंय ना अमोली की ते डॉक्टर मॅनेज आम्ही केले होते, मग ठीक आहे. तू हवं तर तुझ्या ओळखीतल्या दुसऱ्या पिडिट्रिशियनला बोलव ना, त्यांचा काही तो सल्ला घे. तेव्हा मग ती म्हणते हो, ते सगळं मी आधीच केलेलं आहे. तुमच्या सांगण्याची गरज नाही मला आणि म्हणूनच मी ते सगळं अगोदर केलं आहे. डॉक्टरांना बोलावलं आहे, मी येतच असतील ते. त्यामुळे तुम्ही प्लीज इथून निघा. तेव्हा मग यावर भूमी म्हणते की नको नको अमोली, प्लीज असं करू नकोस गं. तुला डॉक्टरांनी जे काही सांगितले बाळासाठी प्लीज तेच कर. ती दूध नाही पिते बाहेरचं, मग का उगीच तिला त्रास द्यायचा आपण? ती लहान आहे, तिला काही बोलताही येत नाही गं. प्लीज थांब ना. असं म्हणून आता ती अमोलीला तेव्हाही समजवत असते. परंतु अमोली काही ऐकायला तयार नसते आणि ती भूमीला येऊन दरवाजाच्या बाहेर ढकलून देते. आकाश म्हणतो की थांब, थांब अमोली, प्लीज असं काही करू नकोस. तरीही अमोली कशाचाही विचार न करता भूमीला धरते आणि दरवाजाच्या बाहेर ढकलून देते आणि भूमी खाली पडते. आता ते पडल्यानंतर आजीला धक्काच बसतो. आजी म्हणते की अगं अमोली, काय करतेस काय तू हे? अगं, तुला तरी कळतंय का? भूमीच्या बाबतीत तू असं कसं वागू शकते? आकाश येतो आणि भूमीला उठवतो आणि म्हणतो की उठ भूमी, थांब. आणि तो अमोलीला ओरडतो की अमोली, तुला किती वेळा सांगितलं, परंतु तरीही तुला कळत नाही ना, तुला समजतच नाही आहे. तेवढ्यातच डॉक्टर येतात. भूमी आकाशला ओरडण्यापासून थांबवते आणि डॉक्टर आता बाळाला चेक करायला लागतात. आणि चेक केल्यानंतर डॉक्टरला अमोली म्हणते की काय झालं आहे बाळाला? तेव्हा मग आता डॉक्टर म्हणतात की मला सांगा की बाळ बरेच वेळापासून उपाशी आहे का? तिच्या पोटात काहीच नाही आहे, तिचं पोट पूर्णपणे रिकामी आहे. त्यावर अमोली सांगते की डॉक्टर, तिला मी शिशुसूत्र देत आहे, वरचं दूध, परंतु ते बाटलीने पाजत असतानाही ते अजिबातच पीत नाही आहे. ती रिस्पॉन्डच करत नाही आहे. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की जर शिशुसूत्राचा काहीच उपयोग होत नसेल तर तुम्हाला बाळाला आईचं दूध द्यावं लागेल. आईचं दूध तुम्हाला कुठून तरी मॅनेज करावे लागेल किंवा एखादी बाई बोलवावी लागेल जी बाळाला आईचं दूध व्यवस्थित पाजू शकेल. नाहीतर या बाळाची तब्येत खूपच नाजूक झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तसं दूध अरेंज करावंच लागेल. तेव्हा मग लगेच अमोली म्हणते की बरं डॉक्टर ठीक आहे, तुमचा जो नंबर ज्यावर मी कॉल केला होता त्यावरच ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करायचे आहेत ना,
तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो ठीक आहे, त्याच्यावरच करा. आणि नंतर म्हणतात की बाळाची काळजी घ्या. असं म्हणून डॉक्टर आता तिथून निघून जातात. त्यावेळेला अमोली परत बाळाला घेते आणि नंतर परत तिला पाळण्यात ठेवत असते. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो, बघितलंस अमोली, बघितलंस आता तुझ्या तरी मनाची शांती झाली का? अगं आत्ताही तुला समजत नाही आहे. हे जे तुझ्या ओळखीचे डॉक्टर बोलले त्यांचं तरी ऐक निदान. ते जे काय म्हणाले त्यांचं तरी ऐक. तेव्हा मग लगेच अमोली म्हणते की हो मला सगळं कळतंय, परंतु आत्ता मला तुमचं काही ऐकायचं नाही. आता तुम्ही निघा इथून, निघालात तर बरेच होईल. त्यावेळेला आता लगेच आजी म्हणते की अगं अमोली, इतकं होऊन सुद्धा? तेव्हा लगेच आजीला ती म्हणते की हो हो, इतकं होऊन सुद्धा. परंतु मला कळतंय माझ्या बाळाला दुधाची गरज आहे. मी दुसरी कोणतीही बाई चालवू शकते दूध देण्यासाठी, परंतु भूमी नको. मला या भूमीच्या हातून बाळाला अजिबातच दूध पाजून घ्यायचं नाही आहे. हे ऐकल्यावर आता आजी म्हणते की अगं हे कसं वागतेस तू? इतका कसला राग आहे तुला भूमीच्याबद्दल? तू बाळाच्या बाबतीतही हयगय करायला तयार झाली आहेस. तेव्हा आकाश म्हणतो की अगं असं नको करूस आत्ताच्या या वेळेला. कशाप्रकारे तू कुठून बाई शोधणार आहेस? तुला कळतंय का अमोली? अगं असं करू नकोस. परंतु अमोली म्हणते की नाही, हे बघ आकाश, काही झालं ना तरीही मला या बाबतीत हे सगळं करायचं नाही आहे. कुठलीही बाई बघेन, परंतु ही भूमी नको. कारण ही भूमी माझ्या बाळाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते. आणि तेव्हा मग आकाश म्हणतो की अगं तू इतका चुकीचा विचार करतेस आमच्याबद्दल. आम्ही या क्षितिजाचा विचार करून कशाचाही विचार न करता सगळं घरातलं सोडून इथे पळून आलो आहे धावून. का तर फक्त तिच्यासाठी. तिची तब्येत नाजूक आहे म्हणून. आणि तू अशी बोलतेस, तुला काही कळत नाही आहे का? अगं तिच्या अवस्थेत, या अवस्थेत तिच्याशी कसं वागलं पाहिजे, तिला काय दिलं पाहिजे? अगं ती लहान आहे, तिला बोलता येत नाही. परंतु तरीही तू अशी का वागतेस? तेव्हा मग ती म्हणते की हे बघ काही झालं ना आकाश, तू मला समजावण्याचा प्रयत्न करू नकोस. मला भूमीला माझ्या बाळाच्या बरोबर अगदी घेऊन यायचं नव्हतं. आणि तुम्ही इथे आला आहात ना, याचा अर्थ असाच आहे की तुम्हाला भूमीला बाळाबरोबर राहू द्यायचं होतं ना, तिला चांगलं वाटण्यासाठी. म्हणून तुम्ही आलात धावत पळत. हेच कारण आहे त्यामागचं. तेव्हा आकाश म्हणतो की इतका विचित्र विचार करत असशील ना अमोली, असं अजिबात वाटलं नव्हतं. अगं स्वतःला आई म्हणवतेस ना त्या बाळाची, मग त्या बाळाचे असे हाल तुला बघवतात कसे ना, तेच मला समजत नाही आहे. अगं इतकं डॉक्टरांनी सांगून देखील तुझ्या डोक्यात प्रकाशच पडत नाही आहे. आणि तेव्हा मग लगेच आता ती म्हणते की नाही, मी माझ्या बाळाला कोणापाशी देणार नाही आणि या भूमीपाशी तर नाहीच नाही. लक्षात घे. आणि तुम्ही तुम्ही माझ्या बाळाच्या बाबतीत निर्णय घेणारे कोण आहात? या बाळाची आई मी आहे मी. त्यामुळे उगीचच तू मला काहीही बोलू नकोस. आणि तुम्ही बऱ्या बोलाने निघालात ना तरीही चालेल. सारखं सारखं इथे राहून तुम्ही मला इरिटेट करताय. आणि मी किती वेळा सांगितलं आहे, माझ्या बाबतीत नका काही बोलू. माझ्या बाळाच्या बाबतीत तुम्ही दूरच राहा आणि या भूमीला दूरच ठेवा. कारण बाळाची आई मी आहे मी. म्हणून मी तिच्या बाबतीत जे निर्णय घ्यायचे ते घेईन. प्लीज तुम्ही त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. मी त्या बाळाची आई आहे. मी बघेन माझ्या बाळाचं काय करायचं ते. त्यावेळेला तू इथून निघा बघू, असं म्हणून आता अमोली त्याच्यावर आणखीनच चिडते. तर अमोलीला आता असं बोलताना पाहून आकाशही भयंकर भडकलेला असतो. आकाश म्हणतो की तुला काय वाटतंय की तू या बाळाची आई आहेस? नाही, तू देखील या बाळाची आई नाही आहेस अमोली. हे तुझं बाळ नाही आहे, लक्षात घे. असं म्हटल्यावर आता अमोलीला सरळ डोळे उघडतात आणि ती त्याच्याकडे रागाने बघते. आणि मग आकाश म्हणतो की हो मी सत्य परिस्थिती सांगतोय. हे बाळ तुझंही नाही आहे. खरं तर हे बाळ तुला सापडलं आहे. परंतु तुला देवाने जे काही दिलं आहे त्याचा मान राख गं, त्या गोष्टीचा आदर कर. जेव्हा देवाने हे सुख तुझ्या पत्रात टाकलं आहे तर त्या गोष्टीचा आदर करायला हवा. तर तू त्या गोष्टी अशा प्रकारे हिरावून घेण्याच्या मागे लागली आहेस आणि त्या बाळाला इतका त्रास देतेस. तुला कळत नाही आहे का तू काय वागतेस ते? अगं बाळाने जर तुझ्यावर इतकी कृपादृष्टी दाखवली आहे तर तू त्याचाही मान राखच ना. इतक्या वेळेला असं कसं वागू शकतेस तू? म्हणजे तू त्या बाळावर हक्कच दाखवायला लागलीस. हा दाखव हक्क, परंतु तिला नीट काळजी घे, तिला नीट व्यवस्थित जप. आणि तू एक बाई आहेस ना, तर एक बाईच दुसऱ्या बाईचं दुःख समजू शकते असं म्हणतात. मग तू कसली बाई आहेस? जर देवाने तुला आईपणाचं दुःख तुझ्यापासून लांब केलं तर अशीच एक बाई आहे. तिला तू अशा प्रकारे त्रास नाही दिला पाहिजेस. त्या बाळाला आणि त्या आईला दोघांनाही तू त्रास देतेस ही गोष्ट लक्षात कर. आणि हे जे काही तू बाळाची परवड आणि हाल करतेस ना, त्याच्यासाठी तुला पारितोष आम्ही किंवा देवही माफ करणार नाही, हे लक्षात घे. इतके तू बाळाचे हाल करत आहेस. अमोली म्हणते की झालंय तुझं बोलून आकाश, तर तुम्ही आता इथून निघालात तरी चालेल. भूमीला मी अजिबात बाळाला देणार नाही. असं म्हटल्यावर आता आकाश म्हणतो की जाऊ दे भूमी, चल. भूमी ऐकत नसते, परंतु तो तिला घेऊन जातो. आजी चल इथून. तेव्हा आजीही निघून जाते. आणि मग अमोली पुन्हा बाळाला घेऊन असते. आणि त्या मूर्ख मुलीच्या हेच लक्षात येत नसतं की बाळ उपाशी आहे आणि त्याची तब्येत नाजूक होऊन आणखी काहीतरी वाईट घडू शकतं. भूमी आता घरी आलेली असते.
आणि ती रडत बसलेली असते. तेव्हा मानसी म्हणते की अगं ताई, काय झालंय, तू प्लीज रडू नकोस ना. आकाशही तिला थांबवत असतो. आता घरातले सगळेजण भूमीकडे बघत असतात. आकाश म्हणतो की हे बघ, मला लक्षात येत आहे भूमी, तुला हा सगळा त्रास होतोय, परंतु तू प्लीज स्वतःला कंट्रोल कर, थांबव स्वतःला. तेव्हा अमोलीचं म्हणजेच अमोलीला ज्या बाईने म्हणजेच पौर्णिमाने काडी लावून दिलेली असते, ती अगदी या सगळ्याचा मनसोक्त आनंद लुटत असते. आकाश म्हणतो की हे बघ भूमी, मला कळते तुझं म्हणणं, परंतु बाळाला आपण सर्वतोपरी मदत करत होतो ना गं. आपण त्या बाळाकडे जात होतो आणि सगळं त्या मुलीला समजवत होतो, परंतु तरीही तिने ऐकलं नाही. बघितलं ना ती कशी वागली. मग माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तिचं असं वागणं मला अजिबात नाही आवडले. तेव्हा मग आजी म्हणते की भूमी, अगं नको काळजी करूस आणि इतका नको त्रास करून घेऊ स्वतःला. मला कळतंय तुला हा जो काही त्रास होतोय तो, परंतु असं वागणं बरोबर नाही आहे. तू स्वतःला त्रास करून घेतेस. बाळाचं नक्कीच काहीतरी चांगलं होईल. देवी नक्कीच काहीतरी प्रयत्न करेल बाळासाठी. तू नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल आणि मग काहीतरी प्रश्न सुटेलच नक्की, असा विचार आता आजी करते आणि ती भूमीचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करते. आजी म्हणते की देव आहे ना आपल्या पाठीशी, देव नक्कीच काहीतरी करेल. तेव्हा मात्र भूमीचा आता पेशन्स संपतो. भूमी म्हणते की कधी आजी, कधी त्या बाळाचं सगळं नीट होणार आहे. तिची किती फरफट होत आहे ते त्या अमोलीला दिसत नाही. अगं किती दिवस झाले ती बाळ अशीच आहे आणि त्यामुळे तिला या सगळ्याचा त्रास होतोय, परंतु अमोलीला काहीच कसं लक्षात येत नाही आहे. का वागते ती असं ना मला खरंच कळत नाही आहे. एक आई असूनही ती स्वतःच्या बाळाला उपाशी ठेवण्यासाठी का प्रयत्न करते मला हेच कळत नाही आहे. म्हणून मला खूप राग येतो या सगळ्या गोष्टीचा आणि मी त्या पिल्लूसाठी काहीच करू शकत नाही. याच्यामुळे माझा संताप होतोय, असं सगळं इथे आता ती म्हणत असते. पौर्णिमा मनातल्या मनात खुश होत असते आणि रागिनी ही जेव्हा भूमीकडे बघत असते तेव्हा तिला खूप आनंद होतो आणि म्हणते की आता या भूमीची अवस्था बघण्यासारखी झालेली आहे. नंतर भूमी म्हणायला लागते की नाही, आता मी सगळं नाही सहन करू शकत. जर तिला वेळेवर दूध मिळालं नाही आणि आणखी तिची तब्येत बिघडली किंवा तिला काहीतरी त्रास झाला तर मग काय करणार आहोत आपण. आता मी हातावर हात धरून शांत बसू शकणार नाही. भूमी आता देवाजवळ जाते आणि पुन्हा एकदा देवाजवळ हात जोडून म्हणते की हे काय चालवलंस देवा, काहीतरी न्याय कर त्या मुलीच्या बाबतीत, काहीतरी कर. मी तुझ्यासमोर हात जोडतीये. त्या मुलीची ही सगळी फरफट थांबव. त्या एवढ्याशा लहान जीवाला इतक्याच वयात हे सगळे त्रास नको. थांबव हे सगळं आई, थांबव. असं म्हणून ती देवासमोर हात जोडते आणि असा काहीतरी मार्ग दाखव, असा काहीतरी चमत्कार घडवून आण, जेणेकरून त्या बाळाचे हे दुधाचे होणारे हाल कायमचे थांबले पाहिजेत. असं म्हणून भूमी आता देवासमोर हात जोडून उभी असते आणि या सगळ्यात भूमी देवासमोर हात जोडून अशीच उभी असते. म्हणून आकाश तिच्याकडे जातो आणि म्हणतो की भूमी, हे बघ मला कळतंय तुला जो काही त्रास होतोय ना तो मला समजतोय गं, परंतु मी तरी काय करणार. बघितलंस ना तिथे ती कशी वागली, ते तुझ्याबरोबर कशी वागली, तुझा खूप अपमान केला तिने, ते मला सहन झालं नाही. आणि मी माझ्या परीने पण तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला अगं, परंतु ती मुलगी ऐकूनच घ्यायला तयार नाही आहे. तिच्या मनात इतका काय क्लेश आहे काय माहिती, ती अजिबात ऐकून घेत नाही. परंतु मला खरंच खूप वाईट वाटतंय. मी काहीच करू शकत नाही आहे. तुलाही त्रास होतोय, तुझं मन मी समजू शकतो. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, हे बघ तू काहीच केलं नाही आहेस असं नाही आहे. तूही प्रयत्न केलासच ना, परंतु काहीच झालं नाही. पण आकाश म्हणतो की नाही, काय झालं तरी मला या बाबतीत पारितोषिक बोललंच पाहिजे. हे नेमकं काय चाललं आहे, हे अमोलीचं काय वागणं आहे हे सगळं बघितलंच पाहिजे. तेव्हा आजी म्हणते की हे काम कर आकाश, तू तिला रूममध्ये घेऊन जा तुमच्या आणि तिला जरा विश्रांती घेऊ दे. तिची तब्येत जरा बिघडल्यासारखी झाली आहे आणि तिलाही बरं वाटत नाही आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो आजी. आणि मग आजी म्हणते की आकाश, अरे ही तुमची पिशवी घे. आणि भूमीला म्हणते की भूमी, अगं या पिशवीची ना चेन गेली आहे, तिची चेन लावून आण. मग आता आकाश ती पिशवी घेतो आणि पुढे चालत चालत येत असतो. त्याच वेळेला आता त्या पिशवीमधून भूमी अशी पिशवी ओपन करते आणि ती चेन बघायला जाते. तेवढ्यातच त्या पिशवीमध्ये दुपटं असतं, ते तिच्या नजरेस पडतं. आता ते दुपटं पाहिल्यावर भूमी म्हणते की हे दुपटं, हा कसलं दुपटं आहे, मला तर हे हॉस्पिटलच्या बाळाचं दुपटं वाटतंय. आता आकाश आणि भूमी ते दुपटं बघायला लागतात आणि आकाशलाही संशय यायला लागतो की नेमकं हे कसं आहे. भूमी म्हणते की आकाश, अरे मला वाटतं की लहान मुलांना गुंडाळतात ना, बांधतात, तेच हा फडका असावा. तेव्हा मग त्याच्यावर ती बॅच बघते तर तो बॅच असते आणि म्हणते की अरे हे हॉस्पिटलचं आहे, हे बघ हॉस्पिटलचा लोगो देखील आहे याच्यावर. आता ते पाहिल्यावरती पौर्णिमा आणि रागिनी दोघीजणही चक्रावतात, कारण एक मोठा पुरावा हा भूमीच्या हाती लागलेला असतो. आता भूमी ते बघत असते आणि म्हणते की मला असं वाटतंय हे कुठल्या तरी बाळाचं असावं. म्हणजे जन्म झाल्यानंतर बाळाला हे दुपटं बांधतात ना आई ओळखण्यासाठी किंवा त्यांचे नातेवाईक ओळखण्यासाठी, म्हणूनच हे असावं बहुतेक.
तेव्हा मग आकाश म्हणतो की हो गं, बरोबर बोलतेस तू. तेव्हा भूमी म्हणते की एक काम करूया, आपण याच्याबद्दल सरांना कळवूया, गायकवाड सरांना. तेव्हा रागिणीचं डोकं इथे फिरतं. रागिणी म्हणते की हे हे दुपटं हे तिथे पडलं होतं जेव्हा मी त्या नर्सला हिचं बाळ देण्यासाठी गेलं होतं, तेव्हाच ते दुपटं तिथे पडलं होतं. मग नक्की हे दुपटं आता या बाईच्या हाताला कसं काय लागलंय अचानक? नेमकं हे सगळं काय आहे? देव खरंच हिच्यावर खूप मेहरबान आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत हिला मदत ही चालूच आहे करण्याची, असं म्हणून आता रागिनी ही वैतागलेली असते आणि म्हणते की नाही, काही झालं तरीही मला या दुपट्याच्या बाबतीत काहीतरी केलं पाहिजे. असं शांत बसून चालणार नाही. भूमीकडून हे हिरावून घेतलंच पाहिजे, नाहीतर भूमी सत्यापर्यंत पोहोचेल. तेव्हा मग आकाश म्हणतो की आपण एक काम करूया, आपण सरांना विचारूया का? तेव्हा भूमी म्हणते की हो, तोच एक योग्य ऑप्शन राहील की आपण गायकवाड सरांना विचारूया. मग आता पौर्णिमा म्हणते की बहुतेक आई आणि मी ते दुपटं आहे ते नर्सला म्हणजेच नर्सला द्यायला गेलो होतो, तेव्हाच हे दुपटं त्या बाळाला होतं. म्हणजे ह्या भूमीला समजेल की काय, असा विचार ती करते. मग आता भूमी म्हणायला लागते की कदाचित आपण या दुपटाच्या साहाय्याने त्या बाळापर्यंत पोहोचू शकतो ना, सगळ्या गोष्टी घडू शकतात. मला तरी असं वाटतंय की ते नक्की बाळ कोणाचं आहे हे आपल्याला समजू शकतं. म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये तरी चौकशी करू शकतो. या सगळ्यात भूमी म्हणते थांब, मी सरांनाच कॉल लावते आणि मग ती गायकवाड सरांना म्हणते की गायकवाड सर, ॲक्च्युली मला हे दुपटं आहे ना, एक दुपटं सापडलं आहे जे लहान बाळाचं आहे आणि ज्यावर हॉस्पिटलचा लोगो आहे. आपण भेटू शकतो का? मला त्याबद्दल तुम्हाला दाखवायचं आहे. तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे, आपण भेटूया तुम्ही आल्यावर. आकाश म्हणतो काय झालं? भूमी म्हणते की हे जे दुपटं आहे ते हॉस्पिटलचंच असावं, परंतु गायकवाड सर हायकोर्टात मुंबईला गेलेत. उद्या ते येतील तेव्हा भेटू असे म्हणाले आहेत. तेव्हा मग आकाश म्हणतो की ठीक आहे, चालेल, आपण ते दाखवूया. मग भूमी विचार करते की आकाश, अरे अक्षय तृतीयेच्या दिवशी ही पिशवी घेऊन गेली होती आणि त्यानंतर मी ते दान करून आल्यानंतर ही पिशवी तशीच ठेवून दिली होती कपाटात. त्यानंतर आज मी ती पिशवी काढली आहे. मला कळत नाही आहे हे सगळं काय आहे? तेव्हा आकाश आणि भूमी पुन्हा रूममध्ये येतात आणि त्या दुपट्याचाच विचार करत असतात. आणि भूमी म्हणते की आकाश, मला ना या दुपट्याबद्दल काहीच कळत नाही आहे. आता उद्या एकदा सरांशी बोललं की सगळं काही क्लिअर होऊन जाईल. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे, चालेल. भूमी म्हणते की आकाश, पारितोषशी काही कॉन्टॅक्ट झाला आहे का? तेव्हा मग आकाश म्हणतो की हो, अगं मी त्याला मेसेज पाठवला आहे, परंतु मेसेज अजूनही डिलिव्हर झालेला नाही आहे. तेव्हा भूमी काय करते याच्यावर रागिनीची नजर असते. आता भूमी तिच्या कपाटामध्ये ती पिशवी पुन्हा ठेवून देते. रागिनी म्हणते की अच्छा ठीक आहे, म्हणजे हिच्या कपाटातच ही पिशवी आहे, चालेल. असं म्हणून आता रागिनी ही हळूच दबक्या पावलांनी बाहेर येते आणि ती विचार करते की चला, आता मला कामाला लागलं पाहिजे. म्हणून ती फोन काढते आणि तिच्या एका माणसाला फोन लावते आणि म्हणते की तुझा नंबर मला त्याने दिलेला आहे. मला सांग की तू व्यवस्थित सगळी कामं करतोस ना, त्याचा अगदी विश्वासातला माणूस आहेस तू. तेव्हा मग तो म्हणतो की हो, बरोबर. मग रागिनी म्हणते की तुला एक काम करायचं आहे, तुला आमच्या घरी चोरी करायची आहे. तेव्हा तो म्हणतो की काय चोरी? मग रागिनी म्हणते की हो, चोरी करायची आहे. काय करायचे कसं हे मी तुला सांगतो. तेवढ्यातच तो आता रात्रीच्या वेळी दरवाजाचा लॉक उघडून घरात आलेला असतो. रागिनी म्हणते वेल डन. आता ही तुझी पहिली परीक्षा होती. दरवाजा उघडून तू आतमध्ये आलास. आता काय करायचं आहे, तिजोरीतले पैसे वगैरे सगळे काही चोरायचे आहेत आणि ते पैसे चोरल्यानंतर आकाश भूमीच्या रूममध्ये जायचं आणि मग त्यांच्याकडून जे कपाटात पिशवी आहे ती चोरायची आहे, पिंक कलरची. मग तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, चालेल. ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, असं वाटलं नाही पाहिजे की ही चोरी त्या फक्त पिशवीसाठी झाली आहे. असंच वाटलं पाहिजे की ही चोरी ही पैशांसाठी झाली आणि हो, उद्या जेव्हा हे सगळं करून भेटशील तेव्हा हे सगळे पैसे आणि सगळं मला द्यायचं आहे, दुपटं देखील. कारण काय ना, पैशाची मलाही तेवढीच गरज आहे. असं म्हणून आता ती त्याला आतमध्ये जायला सांगते आणि म्हणते की जा आतमध्ये. परंतु इथे आता देवी आई ही बाहेरच असते. ती नक्कीच काहीतरी चमत्कार घडवून आणणार असते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी ही हात जोडून बसलेली असताना चमत्कारच होतो. जो कॉन्स्टेबल येतो तो म्हणतो की साहेब, हे दुपट्याबद्दल मी चौकशी केली. त्या बोवाळणींनी सांगितलं आहे की जे बाळ हॉस्पिटलमधून निघालं त्याचंच हे दुपटं आहे. तेव्हा मग आता लगेच सर म्हणतात की याचा अर्थ अमोलीकडे जे बाळ आहे ते बाळ तेच असावं हॉस्पिटलमधलं. त्यानंतर गायकवाड सर हे भूमीला म्हणतात की मला असं वाटतंय की जे बाळ आता जे अमोलीकडे आहे ना, त्याचंच हे दुपटं असावं कदाचित, कारण तेही हरवलंच होतं बाळ. मग त्यावेळेला भूमी म्हणते की मग त्या बाळाचे खरे आईवडील कोण आहेत याचा पत्ता पण आपण लावू शकतो ना, म्हणजे हॉस्पिटलमध्ये या दुपट्याच्याद्वारे चौकशी करून आपल्याला कळू शकतं की त्या बाळाचे खरे आई बाबा कोण आहेत ते. तेवढ्यातच आता
गायकवाड सर आणि भूमी हे हॉस्पिटलमध्ये येतात आणि रिसेप्शनवर विचारतात की हे दुपटं आहे. या दुपट्याच्या साहाय्याने जरा प्लीज सांगा की या बाळाचे आई-बाबा कोण आहेत ते. तेव्हा मग तो बॅच नंबर आणि ते सगळं चेक केल्यानंतर सिस्टर सांगते की या बाळाची आई आहे भूमी आकाश महाजन. असं म्हटल्यावर आता भूमीला जबरदस्त मोठा धक्का बसतो आणि इथे आता देवीने न्याय केलेला असतो. बाळाची जी फरफट असते ती कायमचीच थांबवलेली असते आणि जेव्हा भूमीला कळतं की ते बाळ माझं आहे, तेव्हा भूमीलाही खूप आनंद झालेला असतो. आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा.